नमस्कार मित्रांनो, माझं नाव व्यंकटेश आहे. आज आपण एक मराठी बोधकथा वाचणार आहोत. बोधकथेचं नाव आहे कुत्रा चावलेला मनुष्य. एकदा एका माणसाच्या पायाला एक कुत्रा चावतो. त्यानंतर औषधोपचारासाठी तो वैद्याकडे गेला. वैद्याने त्याला पूर्णतः तपासले व वैद्य म्हणाला, तुमच्या पायाला ज्या ठिकाणी जखम झाली आहे त्या ठिकाणी भाकरीचा एक तुकडा चिंधीने बांधून ठेवा व तासाभराने तोच तुकडा तुम्हाला चावलेल्या कुत्र्याला खायला द्यायचा आहे, म्हणजे तुमची जखम आपोआप कमी होऊन जाईल. तो मनुष्य यावर वैद्यांना म्हणाला, वैद्यराज, तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी भाकरी बांधून ठेवतो, पण मी स्वतः त्या कुत्र्याला खायला न देता दुसऱ्या माणसाकरवी त्याला खायला घालतो, कारण माणसाला चावल्याबद्दल भाकरी खायला मिळते असा गैरसमज त्या कुत्र्याचा होईल आणि मग तो नेहमीप्रमाणे भूक लागल्यावर त्या माणसाला दंश करायला सुरुवात करेल. तर मित्रांनो, तात्पर्य या गोष्टीतून हे कळतं की समाजात दुष्ट व्यक्तींना जर केलेल्या अपराधाबद्दल शिक्षेऐवजी बक्षिसे मिळू लागली तर तीच माणसे त्यांच्या मनातील दुष्टपणा वाढण्यास मदत होते आणि ते दुष्ट वागू लागतात. तुम्हाला गोष्ट कशी वाटली नक्की कळवा. धन्यवाद.